आता हे स्वतःला जाऊन घेऊ, त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेऊ. ओके, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या म्हणजे आपल्याला पुढची आपली भूमिका ठरवायची, आंदोलनाची भूमिका ठरवायची. तेच सांगते ना तुम्ही कोरडं पडलं आवाज करू नका. माझे सहकारी माननीय आमदार प्रसादजीला सर्व माझे दुसरे सहकारी संभाजीनगरचे अध्यक्ष अभ्यासक मंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य, समाजाच्या प्रश्नाकरता संघर्ष करणारे संघर्ष योद्धा मान्य जयंत पाटील, उपस्थित सर्व जमलेले सर्व कार्यकर्ते, समाजाचे सर्व माझे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मुंबईच्या आंदोलनानंतर मान्य जयंत पाटलांच्या पुढाकाराने अनेक विषयांबद्दल राज्य सरकारने निर्णय झाले, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. परंतु काही निर्णयाबद्दल अजूनही संदिग्ध होती, त्यासाठी त्यांनी पुन्हा आजपासून आंदोलन सुरू केलं होतं. म्हणजे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी आपल्या समाज बांधवांना आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी घेतली. मध्यंतरी मागच्या आंदोलनामध्ये त्यांच्या पुढाकारानेच आपण हे वेगळे समाज बांधवासाठी तुम्ही आरडा केला, तुम्हाला ऐकायला येणार नाही बरं का. एकदा सांगतो गप्पा गप्पा ऐका. नादात पुन्हा आरडा होतो, तुम्ही ऐका, परत ध्यानात ऐकणार तुम्ही म्हणता मला ऐकायला नाही मिळालं. आणि ह्या आंदोलनामध्ये त्यांनी विचारात मांडलेल्या किंवा ज्या मागण्या केल्या त्यांच्या अंमलबजावणीबद्दल सुद्धा त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. मी प्रथमतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मराठी बांधवांच्या करता, समाजाकरता नियमित पुढाकार घेतला. आजही त्यांनी या कामात विशेष पुढाकार घेतला. मी आणि माझे सहकारी आमदार प्रसाद लाड, माननीय जयंत पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो. आणि मग जे काही मागच्या निर्णयात राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत त्याचं आता वाचन माननीय जयंत पाटलांनी केलं. मग अशी अभ्यासकांच्या बरोबर आमची चर्चा झाली, त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या त्या आम्ही मान्य केल्या. नीट आहे का? आणि त्यामुळे निस्वार्थीपणे समाजाकरता मान्य जयंत पाटलांनी घेतलेला पुढाकार, वेळोवेळी केलेली आंदोलनं, मला वाटतं त्यामुळे आज समाज बांधवांना आज मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो. आणि म्हणून मी खरं त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगी शासनाने घेतलेले निर्णय, शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवसात शासन निर्णय काढून अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने 2-3 दिवसात म्हणले ना सूचना ध्यानात ठेवा सगळे जण. जयरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मी आणि प्रसाद लाड आम्ही या संबंधित केलेली आम्ही जी काही सातत्याने चर्चेमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये केलेली जी कार्यवाही आहे त्याला माननीय जयरंगे पाटलांनी त्याला संमती दिली, अभ्यासकांनी संमती दिली, आमच्या सगळ्या समाज बांधवांनी संमती दिली. म्हणून तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो.
आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने जयरंगे पाटलांना विनंती करतो की त्यांनी आता आमच्या समाज बांधवांच्या हिताकरता, आमच्या सर्वांच्या हिताकरता आपलं सुरू केलेलं उपोषण स्थगित करावं अशी त्यांना विनंती करतो. आपण सगळ्यांनी कृपा टाळ्याच्या गजरामध्ये माझ्या प्रस्तावाला संमती द्यावी अशी आपण सगळ्यांनी विनंती करतो. काय करायचं थांबा एक मिनिट एक विनंती आहे, याच्यानंतर 5 ला उपोषण करायची वेळ येऊ नका. मला ही कळकळीची आमच्या तुमचा जीव खरं उपोषण करावं लागत असतं मला. आम्ही तुमचं प्रेम खरं बघा. तुम्ही म्हणताना मला उपोषण करूच नका, पण मला तुमच्यासाठी करावं लागतं.